रजत वशिष्ठ यांच्याकडून। रजत संघाचा हा कार्यक्रम अत्यंत दैदिप्यमान असा असतो। दरवर्षीचा कार्यक्रम साजरा केला जातो। यंदा कसं स्वरूप असणार आहे, कशी तयारी केली जाते? नक्कीच आकांक्षा दरवर्षी सारखाच याचा स्वरूप आहे, मात्र त्याचा जो व्याप आहे तो यंदा खूप मोठा आहे आणि त्यासाठी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। सध्या तुम्ही दृश्यांमध्ये पाहता हा मुख्य मंच आहे, ज्या ठिकाणातून सरसंघचालक मोहन भागवत जे आहेत ते संबोधित करतील आणि या ठिकाणी जो मुख्य एक बॅकड्रॉप लावण्यात आलेला आहे त्याच्यावर संघाच्या शताब्दी वर्षाचा उल्लेख आहे। सोबतच संघ चरण बढ़ रहे म्हणजे संघ सातत्याने समोर समोर जातो आहे अशा पद्धतीचा एक सूचक वाक्य जो आहे तो लिहिण्यात आलेला आहे। बरोबर 7:40 या ठिकाणी सरसंघचालक जे आहेत ते त्यांचं आगमन होईल आणि आल्याबरोबर ते सर्वात सुरुवातीला शस्त्रपूजन करतील आणि त्याच्यानंतर मुख्य सोहळ्याला जे आहे ते सुरुवात होणार आहे। पाठीमागे मी तुम्हाला हा मैदान दाखवतो। रेशीमबागचा ऐतिहासिक मैदान आहे, ज्या ठिकाणी गेले अनेक वर्षांपासून विजयादशमीचा हा उत्सव जो आहे तो संघाकडून आणि स्वयंसेवकांकडून साजरा केला जातो आणि या ठिकाणी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। खूप मोठा हा मैदान आहे आणि या वेळेला जेव्हा संघ आपले 100 वर्ष पूर्ण करत आहे, संपूर्ण मैदान जो आहे तो या उत्सवासाठी घेण्यात आलेला आहे आणि अगदी दूरपर्यंत लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ही जी मधली मोकळी जागा आहे या ठिकाणी असं सांगितलं जातं जवळपास 21,000 स्वयंसेवक जे आहेत ते पूर्ण गणवेशामध्ये राहतील आणि या ठिकाणी ते विविध शारीरिक कवायती आणि प्रात्यक्षिक जे आहेत ते दाखवतील। संघाचा घोष पथक सुद्धा या ठिकाणी राहील आणि त्यांच्याकडून काही वादन जे आहे ते या ठिकाणी केले जातील। त्यामुळे एक भव्य दिव्य सोहळा नेहमीच्या परंपरेनुसार, मात्र त्याचा व्याप जो आहे तो खूप मोठा आहे, कारण संघ 100 वर्ष पूर्ण करत आहे आणि एक नव्या शतकामध्ये संघ प्रवेश करत आहे आणि त्यासाठीची तयारी जी आहे ती नागपुरात पूर्ण झालेली आहे। गेले अनेक दिवस स्वयंसेवक सातत्याने या ठिकाणी तयारी करत होते आणि ती तयारी आता पूर्ण झालेली आहे। आज नागपुरात हवामानही चांगलं आहे, पावसाची कुठली शक्यता नाही, त्यामुळे मोठ्या संख्येने नागपूरकर सुद्धा हा संघाचा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे। अगदी रजत, त्यामुळे उत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे। अगदी काहीच वेळामध्ये याला सुरुवात देखील होईल। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।